हॅलो गाईस, मी पूजा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्याशी शेअर करत आहे वांग्याची भाजी. तर वांग्याच्या भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर मी इथे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे थोडंसं. आज ना मी तुमच्यासोबत भरलेल्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला वाटण सांगितलेलं आहे काय काय लागणार आहे. तर मी आता इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे सर्व वाटण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आणि हे सर्व वाटून घेतल्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं मिरची पावडर ॲड करायची आहे. मिरची पावडर हे तुमच्या हिशोबाने टाका. आम्हाला तिखट थोडं जास्त लागते त्यामुळे मी तिखट जरा जास्त टाकत आहे. सो तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी चम्मच टाका. तर मी इथे 3 चम्मच ॲड केलेलं आहे कारण की आम्हाला घरामध्ये सर्वांना तिखट जास्त आवडतं. जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाका. आणि हे सर्व टाकल्याच्यानंतर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे. आता मी इथे वांगे कट करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेले आहेत मधीतून. सो आता मी इथे हे वांगे भरत आहे. ते मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही भरून घ्या वांग्यामध्ये. आता मी हा सर्व मसाला वांग्यामध्ये भरून घेत आहे. सो हा वांग्याचा मसाला थोडासा उरणार आहे तर काही हरकत नाही. हा मसाला आपल्याला वरतून टाकण्यामध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी होतो. सो तुम्ही असं विचार करू नका हा मसाला खूप जास्त झालेला आहे. हा मसाला मिक्स केल्याच्यानंतर खूप छान भाजी होते. सो त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यूस बघा हा व्हिडिओ आणि अशा पद्धतीने एकदा घरी करून बघा. तुम्हाला नक्की आवडणार अशी वांग्याची भाजी. सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि आता माझा मसाला एवढा उरलेला आहे तरी काही हरकत नाही. हा मसाला मी आता ॲड करणार आहे त्याच भाजीमध्ये. तर तुम्ही बघा पुढे मी कसं ॲड करते. सो त्या पद्धतीने ॲड करायचं आणि असं काही नसतं. हा मसाला तुम्हाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही ठेवू पण शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर. मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे 2 चम्मच तेल. सो तेल ॲड केल्याच्यानंतर लगेच वांगे नाही टाकायचं. थोडंसं तेलाला गरम होऊ द्यायचं. त्यानंतर वांगे एक एक टाकायचं. आता सर्व वांगे टाकून नाही द्यायचं तेलामध्ये, थोडे थोडे टाकायचं. नाहीतर ते वांग्यामधला मसाला निघून जाईल किंवा ते तेलामध्ये मिक्स होऊन जाईल. सो त्याच्यामुळे एक टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं प्लेटने झाकून ठेवायचं. थोडं 5च मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर पळीच्या साहाय्याने थोडंसं असं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती जो उरलेला मसाला आहे तो टाकून द्यायचा. सॉरी, तो व्हिडिओ मी काढला नाही. मला वाटलं शूट होत आहे पण तो शूट नाही झाला. सो त्याच्यामुळे सॉरी. नेक्स्ट टाईम जर मी अशाच पद्धतीने बनवेल ना तर त्यावेळेस तुम्हाला नक्की शेअर करेन. तर मग मी मसाला ॲड केला त्याच्यावरती आणि मग मी आता पळीच्या साहाय्याने थोडंसं परतून घेतलं आणि मग मी पाणी सोडलेलं आहे. मसाला टाकल्याच्यानंतर थोडंसं त्याला पळीच्या साहाय्याने थोडंसं परतून घ्यायचं आणि मग थोडंसं पाणी ॲड करायचं. शक्यतो पाणी गरमच ॲड करायचं, थंड ॲड नका करू. इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे. फक्त थोडंसंच पाणी टाकायचं वांगे शिजण्यापुरते, जास्त नाही टाकायचं. तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता पाणी. तर मग मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे वरतून. मी फक्त इथे 1च ग्लास ॲड केलेला आहे, पाणी जास्त नाही. सो तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला रस्सा जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. तर बघू शकता भाजी किती छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरी. फोटो पण ॲड केलेला आहे. तर अशाच रेसिपींसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,